अधिक मासात येणारी कमला एकादशी ही अत्यंत दुर्मिळ आणि विशेष एकादशी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्याची सुवर्ण संधी असते. पण अनेक महिला उपवास करतात, पूजा करतात, व्रत करतात, पण मात्र एक महत्वाची गोष्ट करायची राहून जाते. आणि याच कारणामुळे त्या कमला एकादशीचे पूर्ण पुण्य मिळवण्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की कमला एकादशीच्या दिवशी महिलांनी अशी कोणती एक गोष्ट नक्की करावी, ज्यामुळे घरातील सुख, शांती, समृद्धी आणि आनंदासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्किप अजिबात करू नका, खूप फायदेशीर ठरणार आहे. कमला एकादशी ही अधिक मासातील अतिशय पुण्यदायी एकादशी मानली जाते आणि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची भक्तिभावाने पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. अनेक महिला या दिवशी उपवास करतात, देवपूजा करतात, त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचे पठण करतात. पण या सर्व गोष्टींसोबत एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक महिलेने आवर्जून केली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या समोर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करावी. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक गोष्टी मागतो. पैसा मागतो, यश मागतो, सुखसोयी मागतो. पण एकादशी दिवशी स्वतःसाठी नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, पतीसाठी, आई वडिलांसाठी आणि घरातील सर्व सुख समृद्धीसाठी प्रार्थना केल्यास त्याला विशेष महत्व प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही देखील आवर्जून करा. कमला एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पिवळ्या किंवा स्वच्छ रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर देवघरात किंवा तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना फुले अर्पण करावीत आणि त्यानंतर शांत मनाने काही क्षण देवासमोर बसावे आणि मनापासून नामस्मरण करावे. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे दोन्ही हात जोडून मनापासून अशी प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू, आमच्या घरात सुखशांती, समाधान आणि प्रेम हे कायम राहू दे. आमच्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू दे. घरातील सर्वांना उत्तम आरोग्य दे, समृद्धी दे आणि आनंद देखील लाभू दे, अशी मनापासून प्रार्थना करा. ही प्रार्थना खूप मोठी असण्याची गरज नाही. देवाला शब्दांपेक्षा भावना महत्वाच्या असतात. त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने केलेली प्रार्थना ही अधिक महत्वाची मानली जाते. यासोबतच कमला एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणे देखील तितकेच शुभ मानले जाते. तुळशीला पाणी अर्पण करा, दिवा लावा आणि तुळशीभोवती प्रदक्षिणा घाला, कारण तुळशी माता भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. शक्य असल्यास या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. अगदी 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जप केला तरी उत्तम आहे. मंत्र जपामुळे काय होते तर मन शांत राहते आणि भक्तिभाव अधिक दृढ होतो. कमला एकादशीच्या दिवशी राग, वादविवाद, कटु बोलणे, कोणाचाही अपमान करणे किंवा कोणाचे तरी मन दुखावणे टाळावे. कारण व्रताचे खरे फळ केवळ उपवासाने मिळत नाही तर चांगल्या विचारांनी आणि आपल्या चांगल्या वागणुकीतूनही मिळते. त्यामुळे या दिवशी हे आवर्जून टाळावे आणि चांगले वागण्याचा प्रयत्न नक्की करावा. तसेच आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करणे देखील खूप शुभ मानले जाते. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर मदत केल्यास त्याचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. म्हणून महिलांनी कमला एकादशीच्या दिवशी पूजा, उपवास आणि इतर धार्मिक विधींसोबत ही एक गोष्ट नक्की करा. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या समोर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करा. कारण घरातील सुख, शांती, प्रेम आणि समृद्धी हीच तर आपली खरी संपत्ती असते. त्यामुळे श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक भावना यांनाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे उद्याची ही संधी तुम्ही देखील सोडू नका आणि ही गोष्ट आवर्जून करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की श्री विष्णू लिहायला विसरू नका.
आपल्या भक्ती विशेष या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. त्यामुळे असेच भक्तिमय व्हिडिओ पाहायला नक्की मिळतील.